हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण आहे थोडीशी. तर त्या दिवशी सगळ्या जणांना बऱ्याच कमेंट्स पण आल्या आणि मला बोलले पण की लेगिन्सवर टॉप नसतो घालायचा. अरे 1 वर्ष झालं माझ्याकडं लेगिन्सच नाही आहे आणि शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती पण नाही आहे. तर ही लेगिन नाही आहे, ही ट्राउझर पॅन्ट असते ना आपली, तशी पॅन्ट आहे ही. खिशे वगैरे पाहिले ते ट्राउझर पॅन्टसारखी आहे. जीन्स आपली असते ना स्ट्रेचेबल जीन्स तशी आहे. मला दिसते का किती पण स्ट्रेचेबल होते. हे तसं कापड आहे आणि त्या दिवशीच मी 2 हे घेतले. ते ही लेगिन्स नाही आहे, ती पॅन्ट आहे आणि मला आवडली. मी घातलं, मला छान वाटलं, मी घातलं, मला कम्फर्टेबल वाटलं आणि मी जीन्स वगैरे घालून जायला मला तिथं कम्फर्टेबल नाही वाटत, कारण काय कवर पण बसायला लागतं आणि टाईम वेस्ट जातो. तर प्रत्येकाने मला सांगितलेलं आहे की तिथं अशा गोष्टी आहेत म्हणून जावं लागत नाही. तर बघा, त्यावेळेस गेले तर मी सगळ्या काही गोष्टी बोलणारच आहे. तर बोलले तर तुम्ही सांगणारच की मी काय बोलले काय नाही. तर आता मी इन्स्टावरचे व्हिडिओ हे करत होते तर मी थोडीशी इमोशनल झाले, कारण काही इन्स्टावरचे व्हिडिओ मी पाहत होते. तर मला पप्पांचे रील्स आले. मी माझेच जुने व्हिडिओ पाहत होते आणि पप्पांची रील्स आली. तर नाही का, पप्पांनी अगोदर मला कधीच स्पष्ट भाषेत बोलले नाहीत. मम्मीला ह्यांना, दीदीला, मम्मीला, माईला, ह्यांना सगळ्यांना बोलायचे, पण माझ्यासमोर कधीच बोलले नाहीत की तुला काय निर्णय घ्यायचा आहे, तू योग्य निर्णय लवकर घे किंवा काय. तर मला पप्पांनी अगोदरच सांगितलं असताना की निर्णय घ्यायचा आहे तू लवकरात लवकर घे म्हणून, तर मी कधीच निर्णय घेतला असता, एवढा टाईम पण नसता लावला. पण पप्पा माझ्यासोबत कधी बोललेच नाहीत म्हणून हे म्हणजे थोडा उशीर झाला. पण जाऊ द्या, काय गोष्टी व्हायच्या असतात तेव्हाच होतात असं म्हणायचं आपण. आता पप्पा पण गेलेले आहेत, पप्पा जिथं पण असतील तिथून ते पाहत असतील की नेमकं काय चाललं आहे काय नाही. आणि खूप म्हणजे एक आधारस्तंभ गेला ना आपला, तर खूप हे होतं, काय बोलतात त्याला, खूप अवघड होऊन जातं. पण त्याचाच आधारस्तंभ आमचा समीर झाला. भावनिक कसल्याच गोष्टींची म्हणजे पप्पांचंच, त्यांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी त्याची ती कसर आहे ना तर भरून काढत आहे. मग कसल्याच गोष्टीचं तिथं गेलं तरी पण काहीच कमी नाही, काही नाही. आणि आता बोलतात ते मला, मी त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये बोलले तर कमेंट्स आल्या की हां ठीक आहे, लग्न झालं तुम्हाला समजेल असं तसं. तर रक्तातच ते नाही आहे. मी आत्ताच एवढं स्पष्ट बोलणार नाही आहे, पण तुम्ही पण कुठं जाणार नाही, मी पण कुठं जाणार नाही आहे. तुम्हाला पण त्या गोष्टी दिसणार आहेत, मला पण त्या गोष्टी दिसणार आहेत आणि आमच्या रक्तातच ते नाही आहे. माझ्या पप्पांनी माझ्या आतूला कधीच अंतर दिलेलं नाही. तुम्ही माझ्या अगोदरचे पण व्हिडिओ बघितले असतात, कधीच आत्तापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कधीच अंतर दिलं नाही. अगोदर तर म्हणजे खूप वेगळा काळ होता. अण्णा म्हणजे माझे आजोबा आजी होते ना, त्यांच्या वेळेस तर खूप वेगळी परिस्थिती होती. पण माझ्या पप्पांना पण जेवढं करता आलं ना तेवढं बहिणीसाठी केलं आणि करत होते आणि रक्तातच पाहिजे ते. आणि एका मला जेंट्सनी कमेंट्स केलेली आहे, ती मी कमेंट्स पण हायलाईट वगैरे काही करणार नाही आहे, मी लाईक केलेली आहे ते कमेंट्स, कारण काय 100% तू तसा रिस्पॉन्स देत असन घरी म्हणूनच तू कमेंट्स केलेली आहे ती. तर बघूया, मला जास्त ह्याच्यावर काय बोलायचं नाही आहे, पण थोडासा उशीर झालेला आहे आणि आता त्या गोष्टींचा कुठेतरी त्रास होतो आहे. त्या दिवशी पण मम्मी म्हणली पप्पा आत्ता पण असते तर आता मी, कारण की मी तिथं राहिलेच नसते, मला तिथं पण राहण्याची इच्छा नाही आहे आणि आता मी सेपरेट राहते. ठीक आहे, थोडंसं होतं कधी त्रास, हेडॅक होतं, खरंच हेडॅक होतं, पण त्या गोष्टी मी एक्सेप्ट केलेल्या आहेत म्हणून मला त्या स्वीकाराव्याच म्हणजे नाही का, एक्सेप्ट कराव्याच लागतं ते, की चला. तर पप्पा असते तर ते माझ्याकडे आले असते, कारण की मी तिथं राहायचे, तिथं पण पप्पा यायचे आणि असं कधीच कोणत्या गोष्टीचं कमी नाही केलं. त्यानं भरपूर सारं खायला बियला, काय नाही जे नाही ते सगळं निम्मा किराणा म्हणलं तरी पण घेऊन यायचे, अशी परिस्थिती होती. आणि खरंच म्हणजे आता मी बघितलं आणि पप्पा एवढे आजारी होते तरी पण मी व्हिडिओ काढायचे पप्पांसोबत. तर पप्पा कधीच त्यांच्या असं चेहऱ्यावर नाही का, शेवटपर्यंत कधीच असं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं नाही का मी हारलो आहे बाबा, असं कधीच दिसलं नाही. ते शेवटपर्यंत त्यांच्या आजाराला लढत राहिले, पण शेवटी शरीराने साथ सोडली, नाही तर त्यांच्या मनाने कधीच त्यांना साथ सोडली नाही. ते शेवटपर्यंत म्हणायचे लढायचंच आहे, करायचंच आहे. ते शेवटपर्यंत ज्या दिवशी पप्पांचा जीव जाणार होता त्या दिवशीसुद्धा पप्पांनी औषधं गोळ्या घेतले आणि खाल्ले आणि त्याच्या दुपारनंतर तसं झालं. म्हणजे शेवटपर्यंत इच्छा होती की लढण्याची आणि तेच आमच्यामध्ये पण
टाकून गेलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, कसली परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीला घाबरायचं नाही. आत्ता जरी क्रिटिकल परिस्थिती असेल तर पुढं ती चेंज होणार आहे आणि चेंज करण्याची फक्त हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. आपल्यामध्ये असले ना तर आपण काही जिंकू शकतो, काही करू शकतो. फक्त हार नाही मानली पाहिजे. आणि माझं कधी कधी काय होतं माहिती का, मी एवढी निगेटिव्ह होते ना, एवढी निगेटिव्ह होऊन जाते की असं वाटतं की बास आता काय राहिलं, सगळं संपवून टाकावं इथंच, बास नको हे. पण परत पप्पांचे काही शब्द आठवते ते मम्मीचं की बाबा आता ती म्हणते की तुमच्याकडं बघूनच मला काहीतरी थोडंसं हे वाटते असं तसं. आणि ज्यांनी पण हे काही गोष्टी केल्या ते त्यांना मम्मी दोष देते. म्हणलं मग दोष देऊन काय उपयोग आहे. म्हणलं नाही, कोणालाच द्यायचं नाही. म्हणलं आपल्या नशिबाला हे करायचं. आणि तुम्हाला वाटत असेल बऱ्याच त्या दिवशी पण कमेंट्स आली आहे की तिला असं राहायला नसेल भेटत, तिला तसं राहायला नसेल भेटत. मी ह्याच्यावर नक्कीच बोललं, कारण काय, जो मानसिक त्रास मनाला त्रास झालेला असतो ना तो बाहेरच्याला कधीच दिसत नाही. ज्या मनाला जखमा झालेल्या असतात ना त्या बाहेर कधीच दिसत नाही. आणि हे मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि ह्या गोष्टी पप्पांना जाणवल्या होत्या पण पप्पांनी त्या मला बोलले नाही डायरेक्टली. आणि मी कायम घरच्यांचाच विचार करत आले की मी असं केलं तर घरच्यांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, लोकांचं काय. मी समाजाचा जास्त विचार केला आणि माझा विचार मी कधी केलाच नाही. आणि जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं तर मी म्हणलं की मी राहू शकत नाही. राहिले असते तर मी आत्तापर्यंत तर तुमच्यासमोर पण नसते, अशी परिस्थिती झाली असती. कारण की माझं फक्त 5 पॉईंट रक्त राहिलं होतं तरी पण मी तिथं तेच सर्व गोष्टी सहन करत होते. म्हणून मानसिक त्रास हा खूप 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 वाईट असतो. म्हणून मी आत्ता पण सांगतो मुलीला, ज्या पण मुली आहेत ना बंधनात अडकणार आहेत ना, त्यांनी 100 वेळा नाही 1000 वेळा विचार केला पाहिजे, 1000 वेळा. कारण का एक चूक आहे ना, एक चूक, तुम्हाला सगळे निर्णय असतात ना ते चुकीला हे पडतात. काय चुकीच्या ह्याला आपण बळी पडतो. मग पहिला निर्णय चुकतो, दुसरा, सगळे निर्णय चुकतच जातात ते. आणि मी आता खरंच म्हणजे इंडिपेंडेंट आहे, विचाराने इंडिपेंडेंट झालेले आहे, सगळ्याच गोष्टींनी पैशाने इंडिपेंडेंट झालेले आहे. पण कधी कधी मग असं आता मला नाही, मी इमोशनल व्हायचं कारण म्हणजे मी आता जस्ट पप्पांची व्हिडिओ बघत होते. मी ती स्टोरी पण ठेवली आहे, आता माझ्या व्हॉट्सअपला स्टोरी पण ठेवलेली आहे. कारण काय त्यांनी काय आता ते एवढे आजारी होते, त्यांना म्हणजे एवढं त्यांचं बॉडी पेन होत होतं ना की त्यांना हाडांचं हे होतं, हाडांचा कॅन्सर होता. असं 1 सेकंद म्हणतात ना, 1 सेकंद त्यांना असं पेन थांबत नव्हतं त्यांचं. एवढं हाय पॉवरच्या टॅबलेट चालू होतं तरी पण त्यांचं पेन थांबत नव्हतं. आणि तेव्हाच एक टॅबलेट आम्ही दिली पप्पांना. पप्पा म्हणले मी तुमचा बाप आहे, तुम्ही नाही माझा बाप. कारण का पप्पांना मी चुकीची म्हणजे कमी पॉवरची टॅबलेट दिली होती की नको ह्या जास्त गोळ्या म्हणून. तर पप्पा म्हणले मला तीच गोळी पाहिजे. आणि त्यांना म्हणलं भाऊ तुम्हीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही तर लोक आमच्यावरच काय विश्वास ठेवतात. 2 फार्मसीज आहेत तुमच्या घरामध्ये. तर पप्पांनी लगेच ती गोळी खाल्ली. ठीक आहे, लगेच त्यांनी ती गोळी खाल्ली. आणि म्हणजे असं असतं एक बापाचं कुठंतरी नाही का विश्वास मुलांवर आणि मुलांचा आईवडिलांवर, हे वेगळंच खूप नातं असतं. तर पप्पांनी मी आत्ता पण तेच मला लवकर सांगितलं असतं तर मी लवकर ह्या निर्णयातून बाहेर निघाले असते. पण जाऊ द्या, कोणालाच वाटत नाही की काय गोष्टी तुटाव्यात, काय व्हावं, पण त्याच्या मागचं कारण पण खूप वेगळं असतं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या मानसिक त्रासातून मी खरंच बाहेर निघालेले, मला वाटते म्हणजे निघालेलीच आहे. पण कधी कधी असे गोष्टी इमोशनल होऊन जातात ना, खूप म्हणजे खूप. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.